नाही झाली. म्हणजे आपण हे पहा, सगळीकडेच आता मुंबईच्या आमदारांची मध्ये बैठक झाली ज्याच्यात आम्ही रस्त्यांची परिस्थितीबद्दल बोलत होतो. सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत. 2 वर्षात खड्डेमुक्त करू मुंबई असं एजन्सी सरकारने सांगितलं होतं. पण त्याच गटाने आता मान्य केलेलं आहे. 1-2 आमदार ते हे पण बोलून गेले त्या बैठकीत की निवडणुकीच्या आधी तुम्ही जी भूमिपूजन आमच्या हातून केली आता कामं तरी सुरू करा. म्हणजे एवढं भयानक चित्र आहे की निवडणुकीच्या आधी घाईघाईत भूमिपूजन केली, आता काम कुठेच सुरू झालं नाही. जिथे झाले तिथे काय गरजेची कामे तुम्ही पाहता. कोस्टल रोड जे आमचं स्वप्न होतं, आणि मी प्रत्येक वेळी जेव्हा इथून घरापासून विधानभवनाला 15 मिनिटात पोहोचलेलो आहे, उद्धव साहेबांना थँक्यूचा मेसेज केलाय की तुमच्यामुळे हे स्वप्नपूर्ती झाली आणि मुंबईला हा मोकळा श्वास मिळाला. पण ह्या सरकारच्या हाती आल्यानंतर रस्त्याची क्वालिटी काय तिथे? टनलमध्ये एक दरवाजा टनलच्या दिशेने उघडतोय, तिथे कुठेतरी एक कोपऱ्यात खुर्ची ठेवली जी एक पूर्ण रस्ता ब्लॉक करते. भिंतीचं पेंटिंग बघा कसं पॅचवर्क दिसतंय. आणि रस्त्याचे लेवल तर खराब आहेच. पण तसंच मी मध्यंतरीच्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केली होती की मुंबईत 15 वॉर्ड ऑफिसर नाही आहेत, त्याची नियुक्ती करा. मला वाटतं त्याच्यानंतर आता 7चे आत्ता तर झालेत. पण त्याच बैठकीत मी त्यांना परवा देखील सांगितलं की 7 झालेत, पुढचे पण करा. आणि रेल्वे ह्यांच्याबरोबर तुमचं जे काही संबंध असतात ते वाढवा, कारण त्यांची गरज लागते पावसाळ्यात. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल, मग तुमचे स्ट्रॉंग वॉटर ड्रेन्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. पण झालंय असं की गेल्या 3 वर्षामध्ये निवडणूकच घेत नाही ते लोक, आणि म्हणून कोणाकडे जायचं लोकांनी?